हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर 4.38 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। ॲटलस लिमिटेड आग्रा वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2025। कंपनीचं लिक्विडेशन 31 मार्च 2025 ला झालेलं आहे, म्हणजे कंपनी बंद ह्या तारखेला झाली। इट्स ॲसेट रिअलाइज्ड ₹7 लाख, त्याच्या ॲसेट 7 लाखाला विकल्या। एक्सक्लुडिंग अमाऊंट रिअलाइज्ड बाय द सेल ऑफ सिक्युरिटीज, ज्या गहाण ठेवलेल्या ॲसेट्स आहेत त्या सोडून बाकीच्या सगळ्या ॲसेट तुमच्या 7 लाख रुपयाला विकलेल्या आहेत। ऑल द पेमेंट वेअर मेड ऑन द 13 सप्टेंबर 2025, आणि जे पेमेंट साईड आहे ती पेमेंट त्यांनी 30 सप्टेंबर 2025 ला केलेलं आहे। The following was the position: share capital 20,000 shares of ₹10 each. नंबर ऑफ शेअर होल्डर आहे 20,000 आणि एक शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे ₹10, कॅपिटल आहे 2 लाख। सेक्युर्ड क्रेडिटर सेक्युर्ड रिअलाइज्ड 80,000। आता बघा इथं जे वर त्यांनी सांगितले ना की ॲसेट रिअलाइज करून 7 लाख रुपीज तुम्हाला रिसीट झालेले आहेत किंवा मिळाले आहेत, एक्सक्लुडिंग अमाऊंट रिअलाइज्ड बाय द सिक्युरिटीज, म्हणजे ही अमाऊंट सोडून, तर हे 80,000 सोडून 7 लाख रुपयाला बाकीच्या सगळ्या ॲसेट विकलेल्या आहेत। तर ही सिक्युरिटीज रिअलाइज केलेली आहे 80,000ला। क्रेडिटर्स म्हणजे देणं होतं, लायबिलिटी होती तुमची 70,000 देणं होतं क्रेडिटर्सवाल्यांना, आणि तुम्ही जी ॲसेट तुमच्या कुठली गहाण ठेवली असेल ती ॲसेट तुम्ही 80,000 रुपयाला विकली। तर ह्याचं तुम्हाला एक वर्किंग नोट करता येईल। आपण वर्किंग नोट करून दाखवते तुम्हाला। इथं कसं येईल बघा, इथं नाव दिलं आपण तसंच लिहूया। सांगितलेलं आहे सन्ड्री सेक्युर्ड क्रेडिटर्स, सेक्युर्ड क्रेडिटर्स। अमाऊंट आहे 70,000 रुपये आपण लोन घेतलं, आणि ती जी ॲसेट रिअलाइज केलेली आहे कुठली ॲसेट असेल ती म्हणजे विकली, तर इथं लिहू आपण ॲसेट सोल्ड ₹80,000, आणि ह्या 80,000मधून 80,000 रुपयाला आपण ॲसेट विकली। आणि सेक्युर्ड क्रेडिटर्स होते, ते क्रेडिटर्सवाल्यांना किती पैसे द्यायचे होते, तर 70,000। आपण एवढ्याला ॲसेट विकली म्हणजे एवढे पैसे आपल्याकडे आले, त्याच्यातून आपण क्रेडिटर्सवाल्यांना पैसे देऊ। लेस क्रेडिटर्स, किती द्यायचं होतं त्यांना, 70,000। 70,000 आपण पेड केले, म्हणजे 10,000 रुपीज हा तुमचा सरप्लस आहे। सरप्लस तुमच्या रिसीट साईडला येतो, म्हणजे हे पैसे आपल्याकडे शिल्लक राहिले। आपल्याला द्यायचे होते 70,000, ॲसेट विकली 80,000 रुपयाला, म्हणजे 10,000 रुपये आपला प्रॉफिट झाला, म्हणून 10,000 हा सरप्लस आहे। तर तुमच्या इथं रिसीट साईडला येईल, हे लक्षात ठेवा। तर पुढं सांगितलेलं आहे प्रेफरन्स क्रेडिटर्स आहे 12,000, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे 2,80,000। 8% डिबेंचर्स हॅव्हिंग अ फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल ॲसेट्स ऑफ द कंपनी, म्हणजे कंपनीनं काय केलेलं आहे, फ्लोटिंग चार्जेसवर डिबेंचर्स घेतलेले आहेत। डिबेंचरचा रेट आहे 8%, म्हणजे आपण ॲसेट मॉर्गेज केलेलं आहे त्यांच्याकडे, आणि 8% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे। आणि पुढं सांगितलं इंटरेस्ट पेड अप टू 13 सप्टेंबर 2024, अमाऊंट आहे 5 लाख। तर आता इथं विचार करायचा आहे की आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट पेड करायचं आहे। तर इथं बघा, जेव्हा पण तुम्हाला फ्लोटिंग चार्जेस हा शब्द असेल ना, फ्लोटिंग चार्ज केलेला आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं ही कंपनीनं काय केलं की जेव्हा फ्लोटिंग चार्ज दिला असेल तर याचा अर्थ आहे 13 सप्टेंबरपासून 31 मार्चपर्यंतच तुम्हाला इंटरेस्ट पे करायचं आहे, ह्या तारखेपर्यंत नाही। कारण आपण काय करतो की जी ऑल पेमेंट, म्हणजे पेमेंट कधी केलं, डिबेंचर्सवाल्यांना पेमेंट केलं 30 सप्टेंबर 2025 असं आपण गृहीत धरतो, पण तसं नाही आहे। कारण इथं फ्लोटिंग चार्जेस हा वर्ड आला आहे, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही 8% डिबेंचर्सवर इंटरेस्ट देणार आहात तेव्हा इथून पुढं 13 सप्टेंबर 2024 आपण इथं करू बघा, कधीपासून दिला आपण डिबेंचर्स ना, 8% डिबेंचर्स। दुसरी वर्किंग नोट आहे, डिबेंचर्सचं इंटरेस्ट लिहिलं इथं, इंटरेस्ट पेड अप टू 13 सप्टेंबर 2024, 13 सप्टेंबर
2024. तर इथून पुढं 31 मार्चपर्यंत जायचं. किती महिने होत आहेत बघा, कारण 31 मार्चला कंपनी रिअलाइज झाली, लिक्विड झाली आणि त्याच तारखेला काय केलं त्यांनी, ॲसेट विकलेले असतील जे काय असेल ते, आणि डिबेंचर्सवाल्यांचे पैसे पण पेड केले असतील. पण 30 सप्टेंबर हा महिना पकडायचा नाही, कारण 30 तारीख आहे. त्याच्यानंतर आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 31 मार्च, 31 मार्च 2025, कारण इथं जानेवारी 2025 आहे आणि डिसेंबर 2024 आहे. तर सप्टेंबर महिना पकडू नका. पण किती महिन्याचं इंटरेस्ट द्यावं लागेल? 1 2 3 4 5 6. किती मंथचं इंटरेस्ट आहे आपल्याला? 6 मंथचं. तर 6 मंथचं इंटरेस्ट किती येतं आपण कॅल्सीवर करून बघूया किती येतं आहे ते. मी करून बघते. अमाऊंट आहे डिबेंचर्सची, डिबेंचर्स आहेत 5 लाख, 5 लाख. 5 लाख इंटू किती पर्सेंट आहे? तर 8% इंटू 8%. अमाऊंट आली त्याची 40,000. तर तुम्हाला इथं करून दाखवते बघा. 5 लाख 5 लाख इंटू 8% इंटू काय करायचं आहे? किती महिने? तर 6 मंथ. 6 / 12, कारण एका वर्षात 12 महिने असतात. 12 महिन्यामधले 6 महिने. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 5 जा 20 आणि 1 2 3 0, 20,000. किंवा हे जे आपण कॅल्सीवर काढलं, कसं काढलं? तर 5 लाखाला 8% आलं 40,000. परत आहे 6 मंथ इंटू 6/12 इंटू 6 / 12. आन्सर आलं तुमचं 20,000. तर ही आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. तर आपल्याला पेमेंट किती करायचं आहे? हे 5 लाख पण द्यायचं आहे प्रिन्सिपल आणि हे 20,000 पण द्यायचं आहे. तर आपण हे वर्किंग करत करत तुम्ही पेमेंट पण करू शकता. असं काही नाही की आपण म्हणजे वेळ वाचवण्यासाठी करू शकतो. हे लिगल चार्जेस आहेत, लिक्विडेशन, रेम्युनेशन, जी आपली पेमेंट ऑर्डर होती इथं, की जी मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे. लिगल चार्जेस, रेम्युनेशन ऑफ लिक्विडेटर्स, कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप किंवा लिक्विडेशन एक्सपेन्सेस, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डिबेंचर होल्डर, सेक्युर्ड क्रेडिटर्स, प्रेफरन्स शेअर होल्डर आणि इक्विटी शेअर होल्डर, ही आपली पेमेंट ऑर्डर आहे. तशीच मी इथे लिहिलेली आहे. तर आता आपण बघू काय आपल्याला लक्षात आलं, की क्वेश्चन रीड केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की डिबेंचर्स होल्डरांना आपण 5 लाख द्यायला सांगितले. तर डिबेंचरचा इथं नंबर आहे, प्रिन्सिपल होतं त्याचं 5 लाख आणि इंटरेस्ट होतं 5 लाखावर 5 लाख ऑन, किंवा इंटू करू आपण 5 लाख इंटू 8% इंटू 6 मंथ. अमाऊंट आली त्याची इंटरेस्टची 20,000 रुपीज इक्वल टू, तर अमाऊंट आहे इंटरेस्टची 20,000. म्हणजे टोटल किती झाले? 5,20,000. आपण डिबेंचरवाल्यांच्या समोर लिहू 5,20,000 डिबेंचर्सना आपण इंटरेस्ट फेड केलं. तर डिबेंचर्सना इंटरेस्ट फेड केलं. इथं मी ब्रॅकेटमध्ये इथं दाखवलं 5 लाख 8% 6 मंथ. तर इंटरेस्ट आलं 20,000. इंटरेस्ट आलं 20,000. तर हे आपण पेमेंट केलं, कारण परत आपल्याला कधी कधी मुलांच्या लक्षात राहत नाही, म्हणून आपण इथं डायरेक्ट पेमेंट केलं तरी चालेल. आणि हे आपल्याला ह्या साईडला लिहायचं आहे. तर इथं काय लिहिणार आहोत बघा, इथं कॅश बॅलन्स वगैरे दिलाय का? तर अजून रीड करूया आपण. लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 10,000 आपण लिहिलंय बघा इथं. लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 10,000 इथं पुट करू लगेच. त्याच्यानंतर सांगितलं रेम्युनेशन आहे 15,000. लिक्विडेटर्स रेम्युनेशन आहे 15,000 आणि झालं. स्टेटमेंट आपल्याला तयार करायला सांगितलं, एवढाच क्वेश्चन आहे. लिगल एक्सपेन्सेस नाही आहेत. त्याच्यानंतर आपण बघू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 12,000. आपण इथं देऊन टाकू 12,000. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 12,000 डिबेंचरवाल्यांना दिले. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किती आहेत बघा. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स 2,80,000. 2,80,000. $2,80,000.
अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. त्याच्यानंतर आहे डिबेंचर्सना पेड केलं, लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलं, रेम्युनेशन पेड केला. आता आपली इथं पेमेंट ऑर्डर बघायची. लिक्विडेटरला पेड केलं रेम्युनेशन, लिक्विडेशन एक्सपेन्सेस, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आणि आता इक्विटी शेअर्स. कारण ह्याच्यामध्ये प्रेफरन्स शेअर्स नाही आहेत म्हणून मी इथं प्रेफरन्स शेअर्स लिहिलेलं नाही. तर आता आपण ॲसेटला इथं कॅश तर काही दिलेली नाही आहे, म्हणजे इथं कॅश बॅलन्स नाही आहे. डायरेक्टली सांगितले ॲसेट रिअलाइज करून तुम्हाला 7 लाख रुपये मिळाले. मग इथं लिहिणार आहोत आपण ॲसेट रिअलाइज. त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही म्हणून आपण इथं डॅश मारणार आहोत. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 7 लाख रुपीज. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, त्यांनी क्वेश्चनमध्ये एक सांगितलं आहे की जे ह्याला क्रेडिटर्स आहेत त्या क्रेडिटर्सला काय केलेलं आहे, मॉर्गेज केलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, हां इथं सेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. तर सेक्युर्ड क्रेडिटर्स होते 80,000 आणि ते क्रेडिटर्स होते 70,000 आणि ॲसेट विकली 80,000 रुपयाला. तर आपण इथं लिहिणार आहोत सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. त्याच्या खाली टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज कितीला विकली, 80,000 रुपयाला. लेस पेड क्रेडिटर्स, पेड इथलं नाव लिहा, कुठे गेलं, इथं आहे बघा, सेक्युर्ड क्रेडिटर्स, पेड सेक्युर्ड क्रेडिटर्स 70,000 रुपीजला पेड केले. किती आला सरप्लस, 10,000 रुपयाचा सरप्लस आला. तर आपण इथं सरप्लसच्या समोर लिहिलं सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सिक्युरिटीज कितीची होती, गहाण कितीची होती, 80,000 रुपयाची होती आणि लोन किती होतं, 70,000 रुपये क्रेडिटर्सवाल्यांना देणं होतं, दिलं आणि 10,000 रुपये आपल्याला मिळणार होते. आणि आपण इथं त्याची वर्किंग नोट केलेली आहे. सेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणून इथं लिहिलं सरप्लस होता 80,000 रुपयाला ती विकली, रिअलाइज झाली, 70,000 रुपये देणं होतं आणि आपण इथं दिलं त्याला 70,000 देऊन आपल्याला 10,000 रुपये सरप्लस झाला. हे आपण वर्किंग नोट इथं पुट केली. आता आपलं काही देणं राहिलेलं आहे का, तर काहीच नाही. हे पण सेक्युर्ड क्रेडिटर्स होते, दिलं. आता कॅपिटल राहिलं, पण कॅपिटल द्यायच्या अगोदर बघायचं आपल्याकडे किती पैसे होते आणि पेमेंट आपण किती केलं. तर आपण इथं बघू किती आहेत आपल्याकडे, 7,10,000 रुपये आहेत. हे लक्षात येतं आहे. 7 लाख आणि 10,000 म्हणजे 7,10,000. पेमेंट किती केलं, 15,000 रुपये प्लस 10,000 प्लस 12,000 प्लस 5,20,000 प्लस 2,80,000. आपण जास्त पेमेंट केलं. तर आता आपल्याला अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना द्यायला पैसे नाही आहेत. बघा आता पेमेंटची टोटल येते किती बघा, एवढं देणं आहे क्रेडिटर्सपर्यंत. इक्विटीवाल्यांना तर पैसेच राहत नाही आहेत. आपल्याकडं रिसीट किती आहे बघा, इथं दाखवते तुम्हाला टोटल रिसीट. रिसीटची टोटल किती आहे, 7,10,000 आणि आपली पेमेंटची टोटल किती येते बघा. आता आपल्याला पेमेंट एवढंच करायचं आहे. पेमेंट जर आपण क्रेडिटर्सवाल्यांना एवढे दिले तर येते अमाऊंट त्याची पेमेंटला. जर समजा तुम्ही 8,37,000 जर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, आता शेवटचा जो देणं आहे त्याला आपण पैसे देऊ शकत नाही कारण आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. मग त्याला आपण किती देऊ शकतो, तर काय करायचं आहे, पेमेंटला आपण हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना मायनस करू. किती येतं आहे बघू, मायनस 2 लाख. थांबा 1 मिनिट, तुम्हाला सोप्या भाषेत समजवते. इथं काय करायचं आहे, हे क्रेडिटर्स देऊ नका कारण पेमेंटची टोटल मग जास्त येते. तर आपल्याकडे पेमेंट तेवढं करायला पैसे नाही आहेत. मग काय करणार आहोत, 15,000 15,000 प्लस 10,000 प्लस 12,000 प्लस 5,20,000. आता हे नका देऊ, तर आपल्याकडे अमाऊंट आली पेमेंटची 5 लाख. आपण इथं काय करू, थांबा परत मी खाली दाखवते तुम्हाला. रिसीट 7,10,000 रुपीज टोटल आहे रिसीटची.
तर त्याच्यातून आपण लेस केलं पेमेंटची टोटल 5,57,000 म्हणजे कमी पेमेंट केलं -7,10,000 1,53,000 एवढंच आपण क्रेडिटर्सवाल्यांना देऊ शकतो, कारण एवढेच बॅलन्स आपल्याकडे आहे. द्यायचे होते त्यांना 2,80,000 पण आपण देऊ शकत नाही. मग इथं मला आता खाडाखोड करावी लागेल थोडी. तर इथं क्रेडिटर्सवाल्यांना येणार आहेत 1,53,000 कारण आपल्याकडे पैसे द्यायला नाही आहेत. ह्यांना नील म्हणजे टोटल आहे 7,10,000. 7,10,000 ही तुमच्या जेवढे पैसे होते तेवढेच पैसे आपण तेवढ्याच पैशाचं आपण पेमेंट करू शकतो. तर काळजीपूर्वक बघा. तिथं कंपनी पूर्णपणे दिवाळखोर झालेली आहे किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की ती हे झालेले आहे, बँकरप्ट झालेले आहे. तर मग काय करायचं आहे, अशा वेळेस आपल्याला पेमेंट करायला पैसे नाही आहेत म्हणून अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना आपण 2,80,000 रुपीज देऊ शकत नाही. तर मग काय करायचं आहे, इन्सॉल्वंट झालेले आहे त्याच्यामुळं आपण काय केलं, क्रेडिटर्सवाल्यांना द्यायला पैसे नाही आहेत. तर काय केलं आपण, जेवढे पैसे शिल्लक होते तेवढेच पैसे आपण क्रेडिटर्सवाल्यांना दिले. तर इक्विटीवाल्यांना द्यायला पैसे नाही आहेत कारण ॲक्च्युली क्रेडिटर्सवाल्यांना द्यायला पैसे नाहीत, त्यामुळे आपण इक्विटीवाल्यांना पैसे दिलेले नाहीत. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मला असाच मिळू देत. धन्यवाद.